यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। मनोज जरांगे फडणवीस द्वेषी असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती। त्याला उत्तर देताना मनोज जरांगेंचा तोल गेल्याचं पाहायला मिळत आहे। जरांगेंनी प्रसाद लाडांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे। तर जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण विषयावर चर्चा करायला यावं असं आवाहन प्रसाद लाड यांनी जरांगेंना केलेलं आहे। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, कोणाच्या छत्रछायेखाली जातायत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत, हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही। माकडा कुठे शेण खातून कुठे बोलतो, त्याने एक आमदारकी दिली म्हणून का भंगार सगळ्या दुनियाचं तू माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय? आणि लाड्या गोड्या कोण आहे तू? तू तरी बघत का आम्ही कसलं ते तो म्हणलं तरी एक मराठी नाही, तो थोबाडच बघत नाहीत आम्ही, ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कसं रे बळच। तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर। जरांगे पाटील हे आमचे बंधू आहेत। त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही। आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जातात। त्यामुळे जरांगे पाटलांनी माझ्यावरती किती खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही। परंतु एक गोष्ट मी सांगतो, मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो। त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, हिंमत असेल तर त्याने आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं।